आणि तू काय करते? जसा हा उन्हाळा सुरू झाला आणि तसा बाजारामध्ये हा आंबा आलाय ना, तेव्हापासून एकच कॉन्ट्रॅक्ट आहे, आमरस. 3 महिने झालं आमरस मीच बनवते. जणू काही मी ते आंबेवाले असल्यागत आणि ते आमरस आणि ते ज्यूस विकणारे असल्यागत. मग मी एक दिवस नाही बनवला आमरस, नुसता आमरस. आणि गुरुवार आमच्याकडे असलं ना, आणि मुळात सातारकरच ही दुःख समजू शकते जेवढं सातारकर आहेत ते, म्हणजे की गुरुवार म्हणजे आता आमचा उपवास असतो ना, मग आमरसावर आमच्याकडे काय खातात? सांडग्याची भाजी, चपाती, आमरस आणि भात, हे फिक्स आहे. माहिती का? किती काय दुनिया इकडे तिकडे होऊ दे, पण आमरस आणि सांडगा असलाच पाहिजे. अशी गती आमची. खावा सांडगा, केलाय हौसेनी खावा, आता सुट्टीच नाही. आता म्हणत असाल मागे एवढ्या कात्रच्या पिशव्या का गोळा केल्यात, पण त्याच्या मागचं रिझन म्हणजे ह्या कोयात ना, त्या मी फेकून नाही देत. त्यांची रोपं तयार करणारे ना, आपल्याच म्हणजे जे आपलं रान आहे त्याच्यामध्ये लावायचं, त्याच्यासाठी हे उपक्रम मी चालू केलाय. आणि त्याचबरोबर पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे, नक्की उन्हाळा आहे का पावसाळा आहे हे कळत नाही. उन्हाळा झालाय नुसता सगळ्या माणसाचा आयुष्याचा हे झालंय. आणि त्यात आमच्या गावाचा संपर्क तुटलाय. आता कसं करायचं? नशीब पाणी वाहतंय ना. तेच पुलावनं पाणी होते, आणि नशीब मी तिथं नाही तर तुमचा आणि माझा सुद्धा संपर्क तुटला असता. या आमरस आणि सांडगा खायला सातारकरांना हे दुखणं कळणार आहे काय असतं ते.